दारू आणि वाईन याच्यामध्ये फरक काय हो, आहे खूप नेमका? फरक आहे ना. बेसिक दारू या शब्दाचा अर्थच असं होतो, की जिथं डिस्टिलेशन आहे, हं. ऊर्ध्वपातन. हां. तयार झालेला हा जो फर्मेंटेशनपासून तयार झालेलं जे अल्कोहोल आहे, हं, त्याला हं. ऊर्ध्वपातीत केलं जातं. हां. म्हणजे अन्य सगळे घटक काढून टाकले जातात आणि एक पांढरं शुभ्र स्पिरिट बाहेर येतं. हं, मग हं. त्यालाच वेगवेगळे फ्लेवर देऊन, वेगवेगळी नावं देऊन ती लिकर विकली जाते. हं, हं. आणि याच्यात ते प्रकार नाही आहे. कारण याच्यात जी फळंच मुळात चांगली वापरली जातात, हं, हं. की जी आपल्याला खायचीच होती. पण ही जास्त दिवस टिकत नाही. ही टिकण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे. ॲक्चुअली हं. फळं टिकावं म्हणून केलेली प्रक्रिया आहे. दुसरं वाईन म्हणजे काहीच नाही आहे. हां. आणि यात टोटल त्या फळाचे गुणधर्म आहेत. अच्छा. उदाहरणार्थ जांभळा बाबतीत बोलायचं झालं त्याच्यात दुर्मिळ असा रेस्वेरेट्रॉल नावाचा कंपाऊंड आहे. अच्छा. त्याचा काय फायदा होतो त्याचा किंवा प्रचंड फायदा आहे, की हां. हार्टसाठी त्याचा प्रचंड ब्लड पातळ ठेवणं हं, हं. हे मेजर काम रेस्वेरेट्रॉल करतं. अच्छा. हो. मग त्याच्यामध्ये जर अल्कोहोल मिक्स केलं या ज्या पल्पमध्ये, तर त्याच्यानंतर जे अल्कोहोलचे परिणाम आहेत तेही त्या व्यक्तीवर होत असतील? अल्कोहोल मिक्स नाही केलं जातं. अल्कोहोल तयार होतं फर्मेंटेशनच्या क्रियेमध्ये. मी तुम्हाला अच्छा. मगाशीच सांगितलं, की साखरेचं फर्गेशन हं. होतं. मग जर समजा अल्कोहोल त्याच्यामध्ये असेल, ते तयार होतं, तर मग त्याचे जे इफेक्ट आहेत किंवा परिणाम होतात अल्कोहोल हो, घेतल्यानंतर, हो. ते त्या व्यक्तीवर होत हो, असतील वाईन होणारच ना. घेतल्यानंतर? किती घेतो त्यावर डिपेंड आहे. आता कल्पना वर्ल्ड हेल्थ हं. ऑर्गनायझेशननी एक जेंट्ससाठी 60 आणि लेडीजसाठी 50 असं रिकमेंड केलेलं आहे. आता मला सांगा 60 ml द्रावणामध्ये 12% हिशोबाने कितीचं अल्कोहोल असणार आहे? हं, हं, हं. ते तुम्हाला किक बसणं किंवा नशा चढली अशा अर्थाचं होतच नाही. हं, असं तुम्ही कुठं ऐकलंय का, की वाईन पिऊन कुणी रस्त्याच्या कडेला पडलाय, हं. वाईन पिऊन बायकोला मारहाण केली, हं, हं. असं हे त्या प्रकारचं ड्रिंक नाही आहे. हं, हं. हे अच्छा. स्मूथ अल्कोहोल असलेलं ड्रिंक आहे. अच्छा. मग कमी प्रमाणात अल्कोहोल असलेलं ड्रिंक आहे. आता जगभर त्याला खूप मान्यता मिळालेली आहे. हं, हं. कुणीतरी दारूच्या आहारी जाण्यापेक्षा आणि तरुण वर्गाने तरी लिकर पहिलं ट्राय करण्यापेक्षा निश्चितपणे त्यांनी वाईन ट्राय करावी.